हे आहे लोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। AI चा वापर करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असलेले बिबट्या व वाघाच्या हल्ल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे। अनेक ठिकाणी हृदयद्रावक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र याच पार्श्वभूमीवर AI च्या माध्यमातून बनावट व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे। ब्रह्मपुरी वन विभागातील वन विश्रामगृहावर वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये वाघ स्वतः त्या व्यक्तीला विश्रामगृहात पोहोचवून त्याला पाणी पाजितो असा दावा करण्यात आला आहे। मात्र अशी कोणतीही घटना प्रत्यक्षात घडलेली नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे। वन विभागाच्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओ हा पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AI सहाय्याने तयार केलेला बनावट व्हिडिओ असून त्याद्वारे समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि सत्यविरहित अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे। लोकशाही न्यूज 24 तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। वाघ व बिबट्यांपासून संरक्षणासाठी वन विभागाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा, तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर किंवा शेतात जाणे टाळा। दरम्यान या बनावट व्हिडिओची निर्मिती व प्रसारण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोकशाही न्यूज 24 तर्फे कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उलारे यांनी केली आहे।